हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अगदी खुसखुशीत आणि मऊ अशा भोपळ्याच्या घाऱ्या. तर हा भोपळा घेतलेला आहे मी, साधारण 1 किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असेल. त्याचे साल काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही असा किसून घेतला तरी सुद्धा चालेल. तर मी हा तुकडे करून साल काढून घेतलेला आहे, कारण किसून घ्यायला बराच वेळ जातो, असा पटकन होतो. आणि हा एवढा जो भोपळा आहे तर त्याला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, किती तुम्हाला गोड हवा आहे. तर मी हा कुकरला लावून घेतलेला आहे. गूळ आणि भोपळा एकत्र 15 मिनिटं मी त्याला शिजवून घेतलेला आहे. तर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भोपळा पूर्ण असा छान शिजलेला आहे. आणि पाणी घालायची गरज नाही, कारण गुळाला पाणी सुटतं गुळामुळे. तर बघू शकता एकदम मऊ शिजलेलं आहे. आता स्मॅशरने हे पूर्णपणे असं स्मॅश करून घ्यायचं. पूर्ण बारीक असं पेस्ट त्याची झाली पाहिजे. तर मी हे चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे. आता एक कढई ठेवते मोठी, जाड बुडाची ठेवायची कढई, आणि त्याच्यामध्ये हे भोपळा मी सगळं घालून घेते, कारण अजून थोडंसं हे पातळ वाटतंय. तर मी थोडंसं अजून हे आटवून घेणार आहे. आणि सुरुवातीला एकदम फुल गॅसवरती हे मी ठेवणार आहे, आणि नंतर मिडियम गॅसवरती हे चांगलं आटवून घेणार आहे. म्हणजे ह्याच्यात कमी पीठ घालून ह्या घाऱ्या करता येतील तेवढं ते करायचं, कारण त्याच्याने चव अजून खूप छान लागते. तर हे मी मिडियम गॅसवरती ठेवून दिलेलं आहे, आणि आधीमध्ये हलवत राहायचं आहे, नाहीतर हे खाली लागतं, करपतं. तर हे होतं आहे आपलं. तोपर्यंत इकडं मी 6 ते 7 वेलची, बडीशेप, जायफळ आणि हे बारीक व्हावं सगळं म्हणून थोडीशी साखर पण घातलेली आहे. आणि याची छान मी पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला, तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं हे पण इथं शिजत आलेलं आहे, चांगलं आटत आलेलं आहे बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये ते जे पूड केलेले आहे ते मी चाळून घालणार आहे, कारण वेलची आपण तशी सालीसकट घातलेली, तर ती कचकच लागू नये म्हणून हे व्यवस्थित चाळून ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता परत हे चांगलं मिक्स करून हे परत शिजवून आटवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान तयार झालेलं आहे, हे आटलेलं आहे पूर्णपणे. आता हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे, आणि हे थंड होऊन द्यायचं आहे. पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पीठ घालायचं नाही, नाहीतर गरम गरम ह्याच्यामध्ये घातलं पीठ तर ते घाऱ्या ज्या आहेत त्या कडक होतात, असा चिवट होतात. तर पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, आणि थोडं थोडं करून मी गव्हाचं पीठ, आणि ह्यात एवढ्या ह्याच्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी बेसन पीठ सुद्धा मी घालून घेणार आहे. त्याच्याने चव अजून खूप छान लागते. कधी घातलं नसेल तर नक्की वापरून बघा. तर अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे, आणि हे सगळं लागेल तसं पीठ घालून मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम मऊ पीठ आहे. आता इथं मी तेलाची जी आपली बॅग असते, पिशवी असते, त्याचा कागद घेतलेला आहे. आता पाणी लावून लावून ह्या घाऱ्यात थापून घ्यायचे. काही जण लाटून पण करतात, पीठ अजून घट्ट करून लाटून पण करतात, पण लाटून करण्यापेक्षा थापून ज्या घाऱ्या करतो त्याला एक वेगळी चव लागते. त्यामुळे मी थापूनच करते. आणि अशा मिडियम साईजला, जास्त जाड पण नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं, मिडियम साईजच्या थापून घ्यायच्यात पुऱ्या. आणि त्याला वरून खसखस लावायचे, आणि तेल एकदम कडकडीत गरम झालं की गॅस मिडियम करायचा आहे, आणि मग ह्याच्यामध्ये घारी सोडून घ्यायचे, आणि आलटून पलटून चांगले एकदम गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता छान अशी घारी फुगलेली आहे. असा गोल्डन ब्राऊन कलर आला की घारी एकदम खुसखुशीत होते, आतपर्यंत छान
शिजली पण जाते आणि खायलाही खूप छान लागते. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या घाऱ्या करून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता मी सगळ्या घाऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत, कडक झालेले आहेत, खुसखुशीत झाल्यात आणि सॉफ्ट असं एक त्याला आतून एकदम सॉफ्ट पण झालेलं आहे बघू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.